बघत असेल ऐरोलीमध्ये राधिकाबाई मेघे विद्यालय. ऐरोलीमधल्या मोस्टली सगळ्या शाळा या मेघे साहेबांच्या होत्या. मेघे साहेबांनी हळूहळू काय त्यांच्या कारणाने काही शाळा विकल्या गेल्या आणि त्या शाळेतले मराठी जे अनुदानातल्या शाळा आहेत, टोटली ऐरोलीतल्या सगळ्या अनुदानातल्या शाळा आहेत आणि मेघे साहेब आणि विलासराव देशमुख ह्या सगळ्या अनुदानातल्या शाळा आहेत. पण हळूहळू मराठी मीडियम हे जसं प्रायव्हेट आली इंग्लिश मीडियम तसं मराठी मीडियमला कमी होत चालले. पण राधिका शाळेमध्ये शाळेचे विद्यार्थ्यांचे पट एका एका वर्गात 35-40 आणि चौथीमध्ये तर चौथी ते 70 एका वर्गामध्ये 70 विद्यार्थी आहे आणि त्यांना शिक्षक नाहीये. आणि ठाण्यामध्ये याला जिल्हा परिषदला विचारायला गेलं तर बोले आम्ही शिक्षक पाठवते आणि मेघे साहेबांच्या या शाळेमधले ट्रस्टी त्या शिक्षकांना घ्यायला तयार नाही. कुठंतरी हा विद्यार्थ्यांना अन्याय होतो. याच्यात पॉलिटिक्स हा विषय नाही, पण पालक सारखे ठाण्याला जाऊन शाळेशी संपर्क करून तरी हे दाद देत नव्हते. त्याच्यासाठी पालकांनी आम्हाला कुठून तरी आम्हाला कळलं, पालकांनी आम्हाला बोलावलं म्हणून आम्ही शाळेला जाब विचारला. तर याच्यात निदर्शनात असं आलं की शाळेने शिक्षकांना सांगितलंय की जसे श्रीरामला मराठी मीडियम बंद झालं, सरस्वतीला मीडियम वर्ग बंद झालाय, तसा याला या राधिके शाळेमधून बी मराठी वर्ग बंद करायचा आणि इंग्लिश मीडियम चालू करायचं. आमची बी मुलं इंग्लिश मीडियमला आम्ही मान्य करतो, पण आई वडिलांनी मान्यता दिली म्हणून इंग्लिश मीडियम. पण इथं मराठी माणसांची मुलं मराठी वर्गामध्ये तर त्यांची मान्यता आहे म्हणून मराठी वर्गामध्ये आणि इथं कुठेतरी ही मराठी वर्ग बंद करायचा आहे. शिक्षक आणायचे नाही आणि त्याच्यानंतर कोण रिटायर झाले त्या लोकांना आतमध्ये बसून काहीतरी विद्यार्थ्यांना पालकांबद्दल गैरसमज करून हे शिक्षक इथून आणि विद्यार्थी इथून काढायचे. त्याच्यासाठी आम्ही जाब विचारायला आलो. त्यांनी आता सांगितलं आम्ही 2 शिक्षक भरतोय आणि याच्या पुढे जूनमध्ये 10वीचा वर्ग चालू होते. 10वीची मुलं म्हणल्याच्या नंतर कुणाच्या अन्याय झाला नाही पाहिजे. शाळेला बी कळलं पाहिजे की 10वीचा आहे त्यांचा बेस आहे पहिला आणि त्या बेसमध्ये हे 10वीला शिक्षकच नसेल आणि आता एक शिक्षक सांगतो मी पूर्ण सब्जेक्ट शिकवतोय म्हणजे एकच शिक्षक पूर्ण सब्जेक्ट म्हणजे किती चुकीचे आणि 90 लाख रुपये पगार आहे आणि असे शिक्षक वागत असतील आणि संस्था अशी वागत असेल तर इथं कुठेतरी चुकतंय. त्याच्या निदर्शनासाठी पालक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ऐरोलीचे सगळे पदाधिकारी ते उपस्थित होते आणि या पालकांना आम्ही न्याय देणार. नाही झालं तर मंत्रालयामध्ये या महिला मंडळाला घेऊन ठिय्या आंदोलन करू. इथे यांना आम्ही ग्वाही देतोय तुम्हाला.